नमस्कार मित्रांनो, तर लय दिवसांनी ब्लॉग बनवतोय कारण की आज आमच्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे आणि आज आम्ही चाललोय शिव मंदिरला आणि आज सोमवारच आहे आणि शिवचा वारच आहे आज, त्यामुळे आम्ही शिव मंदिरला आलोय आणि सगळे मस्त व्हाईट कपडा घातला. इकडे बघा सगळे व्हाईट झाले. आता आम्ही निघतो ना डायरेक्ट तिथे जाऊन तुम्हाला भेटतो. अशी माझी ड्रेसिंग सांगा कशी मस्त. एकदम मस्त. Don't want to mislead, this is all you need. Be your everything, yeah, I'll be your everything. Still too soon to feel, please just say it's real. More than just a thrill, not just in it for the thrill. I'm in it for the love, cause love it needs to touch it. ते शिव मंदिरला आलो आहे. असं समोरच आहे शिव मंदिर. तर आम्ही फर्स्ट टाईमच आलो आहे, दीदी मी आणि सायली दी आणि पप्पा हे लोक तर आलेत पहिले, पण आम्ही आज पहिल्यांदाच आलो इकडं. आतमध्ये जाऊ, आता तुम्हाला दाखवतो कसं आहे मंदिर. बघा हो, बघा मंदिर इथे. आता आम्ही इथं गाडी पार्क केली आहे आणि आता आतमध्ये जातो आम्ही मस्तपैकी. चला ग बाय. मंदिर असं लय भारी. शुभम पवित्र व्हायला गेले. लाईन बघा किती आहे. इथून पूर्ण एवढी आणि इथून डायरेक्ट मंदिरात जायचं एवढी ना लाईन लय. आम्ही आलो तेव्हा कमी होती. शिव मंदिर हा प्राचीन काळातला मंदिर आहे. असं म्हणतात 11व्या शतकात हा मंदिर बांधला गेला होता. हा मंदिराचा निर्माण 5 पांडवांनी केला होता. जसे तेवी अनेक मंदिर बांधले आहेत, जशी आई एकविरेचा, शिव मंदिर, असे अनेक मंदिर बांधलेले गेले आहेत. मला तेवढं नाही माहिती, पण जेवढं माहिती होतं तेवढं मी तुम्हाला शेअर केलं. त्याला आता घरीच जातो, दर्शन वगैरे झालाय सगळा. आता सगळे घरी जाऊ मस्तपैकी. चला. बर्थडे कोणचा आहे? मम्मी पप्पाचा आहे का तुझा आहे? चला घ्या. का बोलायचा? हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी. गाणीत पाठ नाही केला. ए पटू कर की पुऱ्या बनवायला घेतल्या आणि ॲनिव्हर्सरी झाली चांगल्यापैकी मम्मीनी. टाक मम्मी आमरस. बस आमरस पुरी झाली. बस का? हो. जेवायला काय बनवले? पनीरची भाजी, रोटी. पनीर बनवले आणि रोटी बनवायला घेतले. आता देख सकते हैं आप, दीदी ने हमारे मैंगो रोटी बना चुकी है. ये देखो मैंगो रोटी बना दी है. पर ये मैंगो रोटी बनी कैसे आपने बताओ जी. ये देखो इससे आमरस से मैंगो रोटी बनाई है बहन ने. इतना टैलेंट आता कहाँ से इनमें? यूट्यूब से. ये देखो मैंगो रोटी. और आप कौन सी रोटी बना रहे? मैंगो रोटी लाट रहे हैं. तुम सादी रोटी लाट रहे हो. आपण अशा
पिवल्या का होतात पण त्या त्यांना हालत पडली मम्मीला चुकून पैसे तो डब्बात पडलं तो गाइस देख सकते हैं ये मम्मी की वजह से मैंगो रोटी बन चुकी है हमारी। हालत डाल दी है मम्मी ने। देख सकते हैं आप मैंगो रोटी बन चुकी है अपनी। उसमें मैंगो पनीर भी डाल चुकी है। ऐसी पीली रोटी कौन बनाता है मुझे बताएगा। अरे उसमें हालत गिर गया थोड़ा सा पर दीदी ये देखो ये डब्बा है ना, अरे पूरा थोड़ा बनते बोल बोल ये डब्बा है ना हल्दी का, वही से हम इधर मिक्स कर रहे थे और ये बनती हो गया वो। और इसलिए बन वो गई है। मैंगो रोटी है। और ये छोटी बोलती मैंगो रोटी। और मम्मी का हातली मुंबू रोटी। तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नको विसरू। लाईक शेअर बोल Do like, share, comment and subscribe.